आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे माशाला मिळाले नवीन घर. मुलांनो, तुम्ही कधी एखाद्या टेकडीवर फिरायला गेलात का? किती सुंदर असतं ना सगळीकडे. मोठी मोठी झाडं, हिरवे हिरवे गवत, मस्त रंगीत रंगीत फुलं, गार गार वारा आणि एखाद्या तळ्याचे निळे निळे थंड पाणी. भारी दिसतं ना सगळं. असं वाटतं की आपलं घर इथेच असावं. जसं तुम्हाला हा सुंदर निसर्ग आवडतो ना, तसाच प्राण्यांना पण हा सुंदर निसर्ग आवडतो बरं का. आणि खरे तर ते त्यांचे घर असतं ना, सो त्यांना ते स्वच्छ आणि सुंदरच आवडणार की नाही. पण काही काही माणसं हा निसर्ग बघायला जातात आणि तिथे कचरा टाकून येतात. जेव्हा त्यांच्यानंतर दुसरं कोणी फिरायला जाते तेव्हा त्या हिरव्या हिरव्या गवतात चिप्सचे रॅपर्स, त्या रंगीत रंगीत फुलांमध्ये प्लॅस्टिकच्या बॅग्स आणि मस्त निळ्या पाण्यात प्लॅस्टिक आणि काचेच्या बाटल्या. शी, सगळीकडे नुसती घाण करून जातात. आपल्यालाच हे आवडत नाही तर प्राण्यांना तरी कसं आवडेल. आपण त्यांचे घर खराब करून ठेवले तर त्या बिचाऱ्यांनी काय करायचे, कुठे राहायचे. आजची आपली गोष्ट आहे एका माशाची. तो राहत होता एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या तळ्यात. त्या तळ्याजवळ खूप गवत होतं, फुलं होती, गारगार हवा होती आणि त्या तळ्याच्या पाण्यात त्याचे खूप सारे मित्र पण होते. दिवसभर तो मासा पाण्यात इकडून तिकडे फिरायचा, बाहेरचा सुंदर निसर्ग बघत बसायचा आणि कधी कधी हळूच पाण्यावर येऊन एखादी उडी मारून जायचा. उन्हाळ्यात पाणी कमी झाले की तळाशी जाऊन तिथेच राहायचा. मस्त गारगार वाटायचं ना. पण आता उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला होता. त्या टेकडीवर फिरायला खूप माणसं यायला लागली होती आणि ती सगळी जण बरोबर काही ना काहीतरी खायला प्यायला सामान घेऊन यायची आणि त्यांच्यातले काही जण तिथेच कचरा टाकून निघून जायचे. एक दिवस खूप जोरात वारं सुटलं. भयंकर पाऊस यायला लागला. वारा आणि पाऊस एकत्र होऊन वादळ तयार झालं. सगळी झाडं जोर जोरात हलत होती. फांद्या तुटून पाण्यात पडत होत्या. पाला पाचोळा उडून पाण्यावर येऊन पडत होता. टेकडीवरून जोरात पाणी खाली वाहत येत होतं. पाण्याबरोबर चिखल, दगड आणि लोकांनी टाकलेला कचरा सुद्धा खाली वाहून येत होता. आपल्या माशाचे तळं टेकडीच्या पायथ्याशी होते, त्यामुळे तो चिखल आणि तो कचरा त्याच्या पाण्यात येऊन पडला. पाणी गढूळ झाले, काहीच दिसत नव्हते. त्या चिखलामुळे पाण्यातल्या किड्यांची, माशांची, खेकड्यांची घरं भरून गेली. मोठे मोठे दगड तळाशी येऊन पडले आणि सगळी जागा भरून टाकली. आता काय करायचं, कुठे लपायचं? सगळे घाबरले. इकडे तिकडे लपायला जागा शोधायला लागले. आपला मासा पण इकडून तिकडे घाबरून पोहत होता. त्याचे घर एका दगडाखाली येऊन तुटून गेले होते. कावरा बावरा होऊन फिरता फिरता त्याला चमकणारा एक गोल डबा दिसला. हा, ही लपायला चांगली जागा दिसतीये, मी ह्याच्या आत जाऊन बसतो, असं म्हणून तो तिथे जाणार. इतक्यात एक जरासा मोठा मासा पटकन त्याच्यात शिरला. आत जाता जाता तो जोरात ओरडला, कारण त्या डब्याला खूप धार होती. तो होता टीनचा डबा. बिचाऱ्या मोठ्या माशाला सगळ्या अंगाला कापले, रक्त आले. तो रडत रडत बाहेर पडला आणि दुसरीकडे गेला. आता आपल्या माशाला एक प्लॅस्टिकची पिशवी दिसली. त्याने विचार केला, मी ह्याच्यात लपलो तर मला कापणार पण नाही आणि अंगाला चिखल पण नाही लागणार. तो पिशवीजवळ गेला आणि पाहतो तर काय, ती पिशवी पूर्ण चुरगाळली गेली होती आणि आत एक छोटा किडा अडकला होता. प्लॅस्टिकमुळे त्या बिचाऱ्याला श्वासच घेता येत नव्हता. तो बाहेर याची धडपड करत होता. माशाने त्याला मदत करायला आपल्या छोट्या पंखांनी आणि तोंडांनी ती पिशवी कशी तरी उघडली
आणि त्या किड्याला बाहेर काढले. तो बिचारा घाबरत रडत दुसरीकडे पळाला. आता माशाला दिसली एक बाटली, छोट्या तोंडाची, प्लास्टिकची, न कापणारी, एका बाजूने उघडी म्हणून न गुदमरणारी. पण तुम्हीच सांगा, माशाने त्याच्यात जायला हवे होते का? नाही, कारण त्या बाटलीचे तोंड छोटे असल्यामुळे तो त्याच्यात अडकला असता आणि ती प्लॅस्टिकची असल्यामुळे त्याचा श्वास पण गुदमरला असता. आता काय करायचे? वादळ तर अजून चालूच होते. पाण्याच्या वर पण येता येत नव्हते. तिथे तळ्याच्या कडेला चिखलात एक गोगलगाय होती. चिखलातल्या एका दगडाला घट्ट चिकटून बसलेली. तिने माशाला पाहिले आणि म्हणाली, अरे, या सगळ्या वस्तू माणसांनी आणलेल्या आहेत, त्यांच्या मजेसाठी, आपल्या काहीच कामाच्या नाहीत. उलट आपल्याला त्रासच होईल त्यांनी. माशाने तिला विचारले, मग तू कुठे लपणार आहेस ग? गोगलगाय म्हणाली, अरे, माझे घर माझ्या पाठीवरच आहे ना, मी त्याच्यातच लपते. मला बाकी कुठल्या वस्तूंची गरजच पडत नाही. मासा बिचारा रडवेला झाला. पण मग मी काय करू? मला तर असे पाठीवरचे घर नाहीये. अगं, खरं तर मला आता घरच नाहीये. गोगलगाय म्हणाली, ते बघ, तिथे तो एक मोठा शिंपला दिसतोय का? त्याच्यातला प्राणी केव्हाच निघून गेलाय. तू त्याच्यात जा, मग काही होणार नाही बघ. मासा पटकन त्या शिंपल्याजवळ गेला. मस्त होता तो शिंपला, रंगीत रंगीत, अजिबात धार नसलेला, मोकळा मोकळा, मोठ्या तोंडाचा आणि तळाशी घट्ट अडकून बसलेला. मासा आत जाऊन बसला आणि वादळ शांत झाल्यावर हळूच बाहेर आला. गोगलगाईला म्हणाला, मी पण वेडाच आहे. निसर्गाने आपल्याला इतके सुंदर आणि मजबूत घर दिले आहे, तर कशाला उगाच माणसांच्या वस्तू वापरू? आता आजपासून मी इथेच राहणार, माझ्या छोट्याशा रंगीत उबदार नवीन घरात. मग मित्रांनो, आपण निसर्गात कचरा केला, निसर्ग खराब केला तर आपल्यालाच नाही पण बाकी प्राण्यांना पण खूप त्रास होतो ना. सगळे कसं छान स्वच्छ ठेवूया आणि सगळ्यांना आनंदात राहू देऊयात. लिव्ह अँड लेट लिव्ह.